तिकडे मल्हार सर्टिफिकेशनचे नाव बदलण्याची मागणी जेजुरी देवस्थानाच्या विश्वस्तांनी केली आहे। मंत्री नितेश राणे यांनी मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्धार केलाय। या सर्टिफिकेटच्या नावावरून आता नवा वाद उभा राहिलाय। मल्हार म्हणजे खंडोबा, महाराष्ट्राचं दैवत आहे। मल्हार पूर्णपणे शाकाहारी असल्याचं विश्वस्त राजेंद्र खेडेकर यांनी म्हटलंय। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी देविदास राखुंडे आहेत। देविदास, मल्हार सर्टिफिकेशनचं नाव बदलण्याची मागणी जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तांनी केली आहे। नेमके काय अपडेट्स मिळतात आपल्याला? संस्थान जेजुरी याचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांनी मंत्री नितेश राणेंना एक पत्रव्यवहार केलेला आणि या पत्रव्यवहाराद्वारे त्यांनी या योजनेला दिलेलं जे मल्हार सर्टिफिकेट हे जे नाव आहे ते तात्काळ बदलण्याची मागणी केलेली आहे। राजेंद्र खेडेकर यांचं असं म्हणणं आहे की मल्हार देव हा पूर्णपणे शाकाहारी आहे आणि अखंड महाराष्ट्राचं ते कुलदैवत आहे। श्री मल्हार म्हणजे खंडोबा होय आणि अवघ्या महाराष्ट्राचं ते दैवत आहे आणि ही देवता जी आहे ती पूर्णपणे शाकाहारी आहे। देवाला फक्त पुरणपोळी किंवा चंपाषष्ठीच्या काळामध्ये वांग्याचं भरीत रोडगा हा नैवेद्य असतो आणि इतकंच नव्हे तर खंडोबा ही देवता जी आहे ती मुक्या जनावरांवर नितांत प्रेम करणारी देवता आहे। म्हणून देवाच्या बाजूला नेहमी घोडा, कुत्रे आणि बैल आदी प्राण्यांचा सहवास असतो आणि मुळातच या योजनांना कोणत्याही हिंदू देवतांचं नाव देणं हे चुकीचं असल्याचं राजेंद्र खेडेकर यांनी म्हटलंय। विशेष करून त्यांनी हे पण नमूद केलंय की मी जरी मार्तंड देवस्थान संस्थांचा विश्वास असतो तरी देखील विश्वस्त मंडळाची भूमिका काय आहे हे मला माहिती नाहीये। मात्र माझी वैयक्तिक भूमिका अशी आहे की हे नाव बदलण्यात यावं एवढीच माझी मागणी आहे, असं राजेंद्र खेडेकर यांनी आपल्या या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। म्हणजे सध्या मार्तंड देवस्थानचे जे विश्वस्त आहेत त्यापैकी फक्त राजेंद्र खेडेकर यांनीच ही भूमिका घेतलेली आहे। आज राजेंद्र खेडेकर यांनी जी भूमिका घेतली त्यावरती देवस्थान मंडळ जे आहे ते देखील चर्चा करणार आहे आणि राजेंद्र खेडेकर यांनी घेतलेल्या भूमिकेला आता इतर विश्वस्त जे आहेत मार्तंड देव संस्थांचे ते किती सहकार्य करतायत किंवा त्या बाजूने जात आहेत हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। राजेंद्र खेडेकर हे आज मंत्रालयामध्ये जाणार आहेत आणि त्या ठिकाणी मंत्री नितेश राणे यांची देखील ते भेट घेणार आहेत आणि त्यांना पगडी आणि शाल श्रीफळ देऊन हे जे नाव आहे या योजनेचं मल्हार सर्टिफिकेशन बदलण्याची मागणी देखील ते करणार आहेत। त्यामुळे नितेश राणेंनी हिंदू मटण विक्रेत्यांसाठी ही जी काही योजना घोषित केलेली आहे मल्हार सर्टिफिकेशन ती वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते दीपाळी। कारण या योजनेमुळे जे खंडेराया भक्त आहेत किंवा मल्हार भक्त आहेत ते कुठेतरी आता नाराज झालेले आहेत आणि हा नवा वाद आहे तो आता उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जाते दीपाली। निश्चितच धन्यवाद देविदास, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।